मराठी साहित्याच्या इतिहासात अनेक व्यक्तिमत्व अशी होऊन गेली ज्यांनी समाजाला जागं केलं. शब्दांना धार दिली, विचारांना दिशा दिली आणि माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. असंच एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच थोर कवी कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हणजे केवळ कवी नाही, तर शब्दांनी केलेली बंडखोरी. त्यांच्या कवितेत फुलांचा सुगंध आहे, पण त्याचबरोबर जखमांवर मीठ चोळणारी सत्याची जाणीवही आहे. त्यांनी कधीही साहित्याला सौंदर्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांच्या लेखणीतून उतरलेला प्रत्येक शब्द हा प्रश्न विचारतो, हा अन्याय की मुकपणा? त्यांचं बालपण संघर्षांनी भरलेलं होतं. आयुष्याने दिलेल्या मर्यादा, आर्थिक अडचणी, सामाजिक विषमता या सगळ्याचा ठसा त्यांच्या लेखनात दिसतो. पण या वेदनांनी त्यांना मोडून टाकलं नाही, उलट लेखणीला अधिक धारदार बनवलं. म्हणूनच कुसुमाग्रजांचं साहित्य सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतं. विशाखासारख्या काव्यसंग्रहातून त्यांनी आधुनिक मराठी कवितेला नवा आत्मा दिला. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम आहे पण आंधळं नाही, देशभक्ती आहे पण दिखाऊ नाही, आणि माणुसकी आहे पण कमकुवत नाही. त्यांची कविता वाचताना असं वाटतं जणू कुणीतरी खांद्यावर हात ठेवून म्हणतंय, घाबरू नकोस, आवाज उठव. मराठी रंगभूमीवर नटसम्राटासारखं अजरामर नाटक देणारा हा लेखक मानवी अहंकार, अपयश, एकाकीपणा आणि आत्मसन्मान यांचा खोल वेध घेतो. कुसुमाग्रजांच्या नाटकांमधली पात्र रंगमंचावरच नाही तर आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात, कारण ती वास्तवातून जन्मलेली असतात. कुसुमाग्रजांचा विचार स्पष्ट होता. साहित्य हे समाजासाठी असतं. ते सत्तेला प्रश्न विचारतं, अंधश्रद्धेला आव्हान देतं आणि माणसाला विचार करायला भाग पाडतं. म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. पण त्याहून मोठा पुरस्कार म्हणजे आजही त्यांचे शब्द जिवंत आहेत. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरी करतो. कारण त्यांनी मराठी भाषेला फक्त शब्द दिले नाहीत, तर स्वाभिमान दिला. आजच्या गोंगाटात या सोशल मीडियाच्या जगात कुसुमाग्रज वाचणं म्हणजे स्वतःकडे परत येणं. कुसुमाग्रज सांगतात, शब्द हे फक्त फुलांसाठी नसतात, ते माणसाला जागा करण्यासाठी असतात. म्हणूनच कुसुमाग्रज हे फक्त साहित्यिक नाही, तर ते एक विचार आहे जो काळाच्या पलीकडेही जाऊन आपल्याशी बोलत राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.